तर जय श्रीराम मित्रांनो, आज मैदान होतं शिरंबे. मग काय आज बबल्या पाहणार होता. परत काय बबल्याला घेतला रंगून, तोपर्यंत नितीनाबांची एंट्री झाली होतीच. परत मग काय छकडं घेतलं भरून, तेवढ्यात बबल्याला पण आणला भरायला. मग काय घेतला भरून त्याला. परत तर गाडीला स्टार्टर मारून आलो डायरेक्ट मैदानात. परत काय बैल बांधला आणि गाडी लागायची वाट बघत बसलो होतो. परत काय गाडी लागली की केलं छकड्याला पाणी. परत बबल्याला घातल्या निक्या. परत काय बबल्याला पण घेतलं पाणी करून. मग काय बैल घेऊन आलो पुढं. आज छकड्यावर नंबर होता सन्याचा आणि रोहितचा. मग काय पैरा आपल्याला स्टॉपचा होता, साहिल प्रतिष्ठान दोरली यांचा हरण्या. परत काय बबल्या काय ऐकतच नव्हता, नुसता गरम झालता. परत काय हरण्या निघाला खाली. परत काय मागणं बबल्या पण आलता. परत काय वैभव शेटची गणेश शेटची एंट्री झाली. परत काय माती कराय थांबलो आणि माती केली. परत काय खाली आलो तर गेंड्यावर धनावडे बापू. खाली आले की लगेच घेतला हरण्याला झुपू. परत बबल्याला पण घेतला डावीला झुपून. मग काय आज गाडी हाणणार तर राहुल ड्रायव्हर मर्डेकर, टॉपचा विषय. तेवढ्यात तर मग काय गाड्या सुटल्या. तो पण अशी गती लागली होती, खालनाच गाडीनं 2 छकडं फेकलं होतं. काय वर पळत गेलो तर गाडी तेवढ्यात वळवून आणली होती. मग काय नंबर टाकून घेतलं. तेवढ्यात तर वैभव शेटची हेमंत शेटची गाठ पडली होती. लय दिवसात आज भेट झाली होती. बबल्याला नेला मग जाग्या. परत काय बैल बांधला आणि बसलो निवांत झाडाखाली सीमेची वाट बघत. परत काय बापून त्याला पाजलं लिंबू सरबत. 7व्या सीमेत गाडी लागली होती. परत घेतलं लगेच पाणी करायला. परत बैल आलो वरती घेऊ. परत लगेच निघालो खाली. हरण्या पण पळायच्या मूड मध्ये होता. परत गणेश शेट पण आलं खाली. लगेच घेतली गाडी झुपायला. तोपर्यंत ड्रायव्हरची एंट्री झाली होती. मग काय कासरे बिसरे घेतलं बांधून. तेवढ्यात तर गाड्या घेतल्या वळवून आणि गाड्या सुटल्या. खालनच आपली गाडी सगळ्याला टाकून पुढे पळत होती. बबल्या पण खालनं तोडीच तोड पळत होता. पण पुढच्या रानात आपली गाडी थोडीशी कमी पळाली. पहिल्या गाड्याच्या क्षेत्रात हा रणजित होतच राहते. तर धन्यवाद तुमचं शेवटपर्यंत ब्लॉग बघितला. आवडला असला तर लाईक करा.